नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान आणि सुंदर असा एपिसोड पाहायचा आहे. चला मग सुरुवात करूयात. कला आता ऑफिसमध्ये असते आणि ऑफिसमध्ये त्याच रेसिपी शोधण्याचं काम करत असते, पण आतापर्यंत तरी तिच्या हाती काहीच लागलेलं नसतं. इकडे रोहिणीने चिडूनच राहुलला कॉल केलेला असतो. राहुल, तू कुठे आहेस? आतापर्यंत घरी असायला हवं होतंस. घरी किती गोंधळ झाला आहे ह्याची खात्री तरी आहे का तुला? आणि तिकडे काय करतोयस तू? तेव्हा तो बोलत असतो, अगं मम्मा चिल चिल जरा, हे सगळं जे काही घडून आणलं आहे त्या सगळ्यामागं मीच आहे. मीच हे सगळं काही घडून आणलेलं आहे. त्या गौरवला आपल्या बाजूने वळवलेला आहे आणि त्यामुळे आता अद्वैतसाठी खूप मोठा खड्डा खाल्लेला आहे, ज्या खड्ड्यात तो पडल्यावर आयुष्यभर सावरणार नाही आहे बघ. तेव्हा ती बोलत असते, पण तो आपल्याला मदत करायला का बरं तयार झाला? असं काय आहे? त्यावर तो म्हणत असतो. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की राहुलने जे नवीन हिरे किंवा ओरिजिनल हिरे गोल्ड दिलेला आहे ते खूपच स्वस्त दरात दिल्यामुळे त्यानं खरं तर हो म्हटलेलं असतं. आता कला त्याच्या पाठीमागे येऊन उभी राहिलेली असते आणि म्हणत असते, काय रे, कोणाशी बोलत होतास? आणि तेव्हा आता तो बोलत असतो, काही नाही, मम्माचा फोन होता, ती खूपच टेन्शनमध्ये आहे ना म्हणून तिच्याशी बोलत होतो. तेव्हा कला म्हणत असते, हो नक्की ना? तेवढ्यातच तिला आता एक फोन येत असतो. ती म्हणत असते, हो हो ठीक आहे, चल मी फोन घेते. असं म्हणूनच ती फोन घेण्यासाठी थोडीशी बाजूला जात असते. त्यावर आता राहुल तिला बोललेला असतो, काय झालं, तुला काही सापडलं का? आणि तू नको काळजी करू, सगळं काही व्यवस्थितच होईल. इकडे मात्र सायलीचा कल्ला फोन आलेला असतो. अगं कल्ला, नको काळजी करूस, हे बघ मी यांच्याशी बोललेली आहे, तर मग हे आता तिकडे लगेचच कोर्टामध्येच येणार आहेत. पण मला एक गोष्ट सांग, जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी होत होत्या तेव्हा काहीतरी पावती वगैरे असेल, काहीतरी बिल वगैरे असेल ना, ते काहीच नाही आहे का? त्यावर आता तुला तिकडे घेऊन येण्यासाठी सांगितलेलं आहे. पण आता अगं माझ्याकडे असं काहीच नाही आहे. ओरिजिनल डॉक्युमेंटशिवाय किंवा ओरिजिनल पावत्याशिवाय अद्वैत कधी कामसुद्धा करत नसतो, पण ते अचानकच कसं गायब झाले हेच कळत नाही. त्यावर आता इथे सायली म्हणत असते, मग तर नक्कीच काहीतरी मोठी गडबड आहे. पण आता कला म्हणत असते, हो काय, पण ती नक्की शोधली पाहिजे, याचंच तर मला खूप जास्त टेन्शन आलेलं आहे. त्यावर आता सायली म्हणत असते, नको काळजी करूस, होईल सगळं काही व्यवस्थित. आता इकडे संगीता जेव्हापासून ही न्यूज ऐकलेली असते तेव्हापासून खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. तिला खूप टेन्शन आलेलं असतं की तिच्या जावयाबरोबर एवढं सगळं काही झालेलं आहे. काजल तिला समजावण्याचं काम करत असते, आई तू नको काळजी करूस वगैरे वगैरे, होईल सगळं काही व्यवस्थित. अगं काय नको काजू काळजी करू, आपल्याला जेव्हा वेळ होती, आपल्यावर जेव्हा संकट आली होती तेव्हा मात्र अद्वैतराव जावई बापू किती आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. नाही मी शांत बसणार नाही असं म्हणून देवासमोर जाते आणि देव पाण्यात ठेवत असते आणि प्रार्थना करत असते, मी रोज तुला तुझ्या आवडीचं फुल आणून तोडते, एवढी सेवा करते, संकष्टी असो, पौर्णिमा असो, आणखी बऱ्याच काही गोष्टी असो, मी तुला कधीच विसरत नाही. त्यामुळे एवढ्या त्या सभ्य माणसावर एवढं मोठं संकट आलेलं आहे, कृपा कर आणि सगळं काही व्यवस्थित होऊ दे, माझ्या जावयाला लवकरात लवकर बाहेर येऊ दे. ह्या सगळ्या काही गोष्टी ते ती बोलत असते. आता मात्र काजलला तिच्या आईची ही अवस्था पाहिल्याच्या नंतर थोडंसं टेन्शन येतं असतं की आईला एवढा मोठा धक्का बसलेला आहे आणि त्यासोबतच आईने चक्क देवसुद्धा पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. आणि त्याचबरोबर कलाला हे सगळं काही आठवूनच, काजलला हे सगळं काही आठवूनच त्रास होत असतो. संगीता मात्र अक्षरशः देवासमोर बसून रडत असते, जोपर्यंत तू माझ्या जावई बापूंना बाहेर सोडवत नाही तोपर्यंत मी पाण्याचा थेंबसुद्धा घेणार नाही, असं निर्जली व्रताचे इथे जी काही संगीता आहे ती इथे बोललेली असते. आणि जेव्हा निर्जली व्रत करायचं बोललेली असते तेव्हा मात्र काजलला आता खूप प्रचंड त्रास होत असतो किंवा तिला आता हे आईचं एवढं सगळं काही पाहत नसतं. ती म्हणत असते, अगं आई नको काळजी करूस, होईल सगळं काही व्यवस्थित. आणि आपली कलाताई आहे ना, हे बघ आपल्या जिजूंनी काहीच केलेलं नाही आहे, त्यामुळे ते बरोबर आणि व्यवस्थित सुखरूप बाहेर येतील, तू काळजी करू नकोस, असं म्हणूनच ती आता संगीताचं सांत्वन करत असते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला बऱ्याच लोकांना फोन करून आमंत्रित झालेले असतात आणि तेवढ्यातच आता अनामिकाचे आई आणि बाबा त्यांचं सांत्वन करण्यासाठी त्यांना भेटायला आलेले असतात. कसं आहे ना प्रेक्षकांना, नवीन मुलगी आहे, नवीन नातं आहे, त्यामुळे खूप जपावं लागतं आणि त्याचमुळे आता ही लोक तिथे आलेली असतात. आणि तेव्हा रजनी बोलत असते, तुम्ही नका काळजी करू, आमचा अद्वैत अजिबात तसा नाही आहे, कारण आमचा अद्वैत खूप गुणी आहे, त्यासोबतच तो म्हणजेच नाही का. तेव्हा अनामिकाचा भाऊ बोलत असतो, हो ते काही आम्हाला वेगळी सांगायला नको आहे, कारण मी त्याला कॉलेजपासून ओळखत आहे, त्यामुळे तो असले काहीतरी उद्योग असले उचापत्या करेल असं आम्हाला अजिबातच वाटत नाही, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यावर आता इकडे अनामिकाचे बाबा जे आहेत ते इथे जे काही आजोबा आहे त्यांच्याशी बोलत असतात आणि म्हणत असतात, तुम्ही नका काळजी करू आणि असं काही
होणार नाही आहे, सगळं काही व्यवस्थित होईल. पण हे सगळं काही कसं झालं त्यावर आता आजोबा म्हणत असतात, होणाऱ्या गोष्टीला कोणीच टाळू शकत नाही, जे काही व्हायचं ते होतच राहतं. आणि तेव्हा आता रजनीसुद्धा त्यांची समजूत घालत असते. आता मात्र इकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ज्या पद्धतीने आता हे लोक सांत्वन करायला आलेली असतात आणि अनामिकाची काळजी करत असतात, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता अद्वैतला काय वाटत असेल हे तेवढंच महत्त्वाचं असतं. आता आबासुद्धा उठलेले असतात आणि आबासुद्धा देवासमोर जाऊन हात जोडून नमस्कार करत असतात की माझ्या अद्वैतला काहीच होणार नाही, तो सुखरूप बाहेर येण्याची खात्री आहे मला, पण सदैव तुम्ही पाठीशी राहाल माझ्या पोराच्या, माझ्या सुनेच्या, अशी आशा आहे. असं का होतंय कळत नाही. अगोदर त्याच्या संसारावर विघ्न आलं आणि आता त्याच्या बिझनेसवर. इकडे मात्र हळूहळू कलाने एक एक करून सर्वांना फोन करायला सुरुवात केलेली असते. सुरुवातीला स्वामीनाथन सरांना फोन करते आणि झालेला सर्व प्रकार व्यवस्थित त्यांना समजावून सांगत असते. तेव्हा स्वामीनाथन सर त्याचबरोबर आणखी 2 डीलर जे असतात त्यांनी कलाला असं सांगितलेलं असतं की तुम्ही अजिबात काळजी करू नका, जेव्हाही तुम्हाला कोर्टामध्ये साक्ष देण्याची गरज पडेल तेव्हा आम्ही धावतच येऊ, अजिबात तुम्ही काळजी करण्यासारखी काही गरज नाही. चांदेकरांचे आमचे खूप जुने संबंध आहेत, त्यामुळे तुम्ही नका काळजी करू. आता मात्र कलाचा जीव भांड्यात पडलेला असतो. तो तिला बरं वाटत असतं, कारण आता 3 असे स्ट्रॉंग केस झालेली असते आणि 3 जी लोक आहेत मोठे मोठे ती मात्र आता चांदेकरांच्या बाजूने साक्ष द्यायला तयार झालेली असतात. इकडे मात्र आता जी काही कला आहे ती त्या वेंडरला भेटायला जाणार असते. तेवढ्यातच तिच्या अगोदरच राहुल इथे जाऊन त्याच्या हातामध्ये खूप सारे पैसे कॅश तिथे ठेवलेले असते आणि तो बोलत असतो काही जरी झालं तरी सुद्धा 3 दिवसासाठी हे कोल्हापूर सोडून जायचं आहे आणि 3 दिवस इथे फिरकायचं सुद्धा नाही आहे. ही एवढी अमाऊंट दिलेली आहे आणि त्यासोबत साक्ष देण्याचा तर विचारसुद्धा करायचा नाही. त्यावर तो वेंडर खूपच भयंकर चिडलेला असतो. तो म्हणत असतो तुमची हिंमत कशी झाली एवढं सगळं काही बोलण्याची, आणि त्यासोबतच मी कोण आहे काय आहे हे माहिती आहे का, गेट आउट म्हणून असतो. त्याला धक्के मारून बाहेर काढण्याचं बघत असतो. पण राहुल म्हणत असतो चिल जरा चिल, अहो मॅटर काय आहे तो तरी समजून घ्या ना. पण एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा, तुमचं 3 दिवसाचं काहीच नुकसान जे काही होईल ते मी सगळं काही भरपाई करून द्यायला तुम्हाला तयार आहे आणि माहिती आहे तुम्ही कशा पद्धतीचे वेंडर आहात वगैरे वगैरे. आता राहुलने मात्र बोलण्याबरोबर त्याला गुंडाळलेलं असतं आणि तो होकारसुद्धा भरलेला असतो की ठीक आहे मी 3 दिवस साक्ष द्यायला कोर्टामध्ये सुद्धा येत नाही आणि 3 दिवस इथून कोल्हापूरला जातो. आता मात्र जो काही राहुल आहे तो बोलत असतो हो ठीक आहे. तेव्हा तो बोलत असतो पण माझ्या कामाचं काय, माझा धंदा रोजचा त्याचं काय. तेव्हा राहुल बोलत असतो त्याची काळजी तुम्ही करू नका, ही एवढी अमाऊंट दिलेली आहे आणि यापेक्षा दुप्पट तिप्पट अमाऊंट मी तुम्हाला आणखी देऊ शकतो. तर आता मात्र इथे राहुल तिथून निघत असतो तर त्याच्या मनामध्ये एक विचार सुरू असतो, आता काही तू कला कशी भेटायला येतेस तेच मी पाहतो, कारण आता इथे सगळं काही व्यवस्थित मी हँडल केलेलं आहे. तू जिथं जायचा प्रयत्न करशील पुरावा शोधण्यासाठी तिथं मी अगोदरच पोहोचलेला असेल, त्यामुळे आता तरी मला वाटत नाही की तुझ्या हाती काही गावल म्हणून. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जे काही सोहमचे बाबा आहेत त्यांनी सुद्धा त्यांचे सोर्सेस वापरून बऱ्याच ठिकाणी कॉल केलेला असतो आणि त्याचबरोबर काही होतंय का ते सुद्धा पाहण्याचा इथे त्यांचा जो काही प्रयत्न आहे तो सुरू असतो. आता मात्र इकडे आज कोर्टाची तारीख असते आणि कोर्टामध्ये जाण्यासाठी बरेच जण तयार झालेले असतात. तेव्हा रजनी बोलत असते आपल्याला कोर्टात जायचं आहे तर थोडंसं तुम्ही खाऊन घेता का, ती लोक पोहोचत असतील. तर आता मात्र इथे कला त्या वेंडरला भेटण्यासाठी ॲड्रेस शोधत तिथंपर्यंत जाऊन पोहोचत असते. तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की इकडे रोहिणी बोलत असते की आता काय होणार आहे आणि काय नाही मला कळत नाही. पण आता सरोजला कलाबरोबरच कोर्टामध्ये जायचं असतं आणि म्हणूनच तिने सरोजला फोन केलेला असतो आणि म्हणत असते अगं कुठे आहेस तू कला, आणि त्याचबरोबर आपल्याला कोर्टामध्ये जायचं आहे, थोड्याच वेळात ती लोक तिथेपर्यंत येतील. तेव्हा आता कला म्हणत असते की तुम्ही तसंच कोर्टात जा, मी इकडून माझं काम आटपून लगेचच येते, माझी काळजी नका करू, मी येतच आहे. असं म्हणूनच ती आता एका ठिकाणी त्यांना भेटायसाठी जात असते. तर आता म्हणत असते बरं ठीक आहे मी इकडनं जाते आणि तू तिकडनं ताबडतोब लवकरच ये. असं म्हणूनच आता दोघी सासूसुना मिळून असं लवकरच पुराव्यानिशी जो काही अद्वैत आहे त्याला सुखरूप बाहेर काढणार असतात. तर प्रेक्षकांनो पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असा असणार आहे, कारण कला जेव्हा घरी येते तेव्हा बोलत असते ज्याने कोणी हा सगळा काही डावरच राहा, ज्याने कोणी सगळा काही हा कटकारस्थानाचा प्लॅन आखला ना तो जर समोर आला तर त्याला मी कधीच सोडणार नाही असं सुद्धा ती बोलत असते. आणि एवढ्याशी तापीने ऑफिस
केसमधले जे काही पावत्या आहेत त्या गायब केलेल्या आहेत. पण काही जरी झालं तरीसुद्धा तो अद्वैत चांदेकर आहे आणि तो कसा आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तर आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जी काही रोहिणी आणि त्याचबरोबर राहुलला खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो की ही आपल्याला नेमकी अशी का बोलत आहे म्हणून. आता मात्र कलाने देवीसमोर हात जोडलेले असतात आणि देवीकडे प्रार्थना करत असते. तू मला माहिती आहे की तू नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलेली आहेस. आत्तासुद्धा आशा आहे की तू नक्कीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहशील आणि चांदेकरने काहीच केलेलं नाही आहे, तो निर्दोष आहे आणि त्याचबरोबर त्याच्यावर लागलेले पुरावे लवकरच संपतील मिटतील अशी सुद्धा आता इथे कला जी आहे ते इथे देवीकडे हात जोडून प्रार्थना करत असते. आणि असा काहीतरी संकेत दे जेणेकरून हे सिद्ध होईल की ते नेमक्या पोहोच पावत्या कुठे गेल्या आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स कुठे गेले. तेवढ्यातच कला देवीला नमस्कार करताना एक व्यक्ती जी आहे ती सारडाला धडकते आणि सारडा तिथे असतात आणि मग आता हे ते यावेळी काय करत आहेत म्हणूनच कला त्यांच्याकडे पाहत असते. तर प्रेक्षकांना काय वाटतं तुम्हाला, आता कलाला नवीन क्लू मिळेल का? भेटूयात पुढील भागात.